एवढ्या चांगल्या पद्धतीतलं मराठी ते बोलतात. आम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट 15 वर्षाचं देतो, त्याला आम्ही आमच्या मातीतला माणूस म्हणतो. त्या मातीत जन्मलेला माणूस ज्यांनी मराठी शिकले, जो मराठी अस्सल बोलतो, मराठीवर प्रेम करतो, मातृभूमीवर प्रेम करतो, मराठी माझी माय म्हणतो, त्याला आपण मराठी म्हणायचं नाही का? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जो भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादू इच्छित होता, त्याच भारतीय जनता पक्षाला आज मराठीच्या मुद्द्यावर बोलावं लागतंय, मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलावं लागतंय. हेच मराठी माणसाच्या एकजुटीचं यश आहे. हेच ठाकरे ब्रँडचं यश आहे. इतक्या दिवस जो भारतीय जनता पक्ष मराठी माणसाला तुच्छ अशी वागणूक देत होता, तोच भारतीय जनता पक्ष आज मराठीच्या मुद्द्यावर बोलतोय. आता याच्यामध्ये जे त्यांनी मुद्दे मांडले की महाराष्ट्रात जो जन्माला आला तो मराठी नाही का? निश्चितपणे तो मराठी आहे, कोण नाही म्हटलं. पण नुसतं जन्माला येऊन उपयोग होत नाही हो. इथल्या माणसाचं दुःख कळायला पाहिजे. आता मराठी माणूस साधी अपेक्षा करतोय की बाबा मी मराठीत बोलतोय, तू पण मराठीत बोल. येत नसेल तर किमान प्रयत्न तरी कर. पण ते न करता हमें मराठी नहीं आता, नहीं आता तो क्या हुआ, जो उखाडना है उखाड लो, अशी जर भाषा कोणी करत असेल तर आम्ही गप्प बसू शकत नाही. हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि हा महाराष्ट्र मराठी माणसाला फुकट मिळालेला नाहीये. त्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे. लढून हा महाराष्ट्र मिळालेला आहे. लढून ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि ही मुंबई आणि हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आम्ही असंच कुणाच्या हातात देऊ नाही शकत. आणि तुम्ही एवढं बोलताय की आम्ही 39 अमराठी उमेदवार दिलेत ते मराठीच आहेत, इथं जन्मलेत. गुजरातमध्ये किती मराठी माणसांना उमेदवारी मिळते महानगरपालिकेची? किती मिळते? उत्तर प्रदेशमध्ये किती मराठी आमदार झाले आजपर्यंत? सांगा ना. महाराष्ट्रामध्ये कितीतरी उदाहरणे आहेत की बाहेरच्या राज्यामधून येऊन इथं आमदार, खासदार, नगरसेवक झाले. बाहेरच्या राज्यामध्ये किती मराठी माणसांना ही संधी मिळाली? याचं उत्तर द्या बरं. याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये. उगीच फेक नॅरेटिव्ह काहीतरी पसरवायचा. आणि तुम्ही किती बोललात, म्हणजे मी मगाशी जे बोललो की नुसतं महाराष्ट्रात जन्माला येऊन उपयोग होत नाही, तर इथल्या मराठी माणसाचं दुःख कळायला पाहिजे. म्हणजे एक छोटं उदाहरण देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेड्यूल कास्टचे होते. ते ज्या समाजातून येत होते त्या समाजातून येणारे इतरही नेते होते त्या काळात. पण त्या समाजाचं दुःख जेवढ्या पद्धतीने बाबासाहेबांना कळालं, त्या पद्धतीने इतर नेत्यांना कळालं का? नाही कळालं. हाच फरक आहे. मराठी माणसाचं दुःख, मराठी माणसाला काय हवंय, हे ठाकरेंना, हे शिवसेनेला, हे मनसेला जेवढं कळतं, हे तेवढं तुम्हाला कळत नाही. त्यामुळं हे उगीच काहीतरी फेक नरेटिव्ह पसरवणं थांबवा. जय महाराष्ट्र.